बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणारा आणि चमत्कारांच्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्याच्या मांजरी परिसरातून मनोहर मामाला ताब्यात घेतले। या कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। फसवणूक, आर्थिक गैरव्यवहारासारखे अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत। सोलापुरातून मनोहर मामा भोसले या महाराजाला ताब्यात घेतल्यानंतर सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली की कुर्डुवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत 192/26 एक गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये फसवणूक आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे। यातील आरोपी मनोहर मामा भोसले याच्यावरती कंप्लेंट होती की फसवणूक करून छळ केलेली आहे, त्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे। मनोहर मामा भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे। 2021 मध्ये मनोहर मामा भोसले याच्यावर 4 गुन्हे दाखल झालेले होते। सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणला हे गुन्हे दाखल झाले होते। बलात्कार, विनयभंग आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता। सोलापूर येथून रणजित मस्के यांची रिपोर्ट। होता त्यांनी यांना तिथं त्यांचं काही आर्थिक अडचणी होते, त्यानुसार यांनी जे मुख्य आरोपी आहे त्यांनी सांगितलं होतं की काही पूजा विधी वगैरे करून त्यांचं आर्थिक परिस्थिती चांगलं करून देऊ असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानुसार हे कंप्लेंट त्यांनी दिलेलं आहे। अटकेचे प्रोसिजर चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याचा पूर्तता होईल। धन्यवाद।